मित्रांनो, आज आपण आहे ना डबल टॉप ट्रिपल टॉप नेमकं काय असतं, एम पॅटर्न काय असतं हेच पाहणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपण डब्ल्यू पॅटर्नवर एक व्हिडिओ बनवलेला होता. त्याला आलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे त्या व्हिडिओला एंडिंगला आपण सांगितलं होतं, कधी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपण याचा एम पॅटर्न काय असतं किंवा डबल टॉप ट्रिपल टॉप नेमकं काय असतं, यामधली काय सायकोलॉजी असते ती जाणून घेऊयात. मग तोच व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, डबल टॉप, आता कन्सेप्ट नावामध्येच क्लिअरिटी असते, जास्ती कन्फ्यूज होण्याची गरजच नाही. डबल टॉप म्हणजे काय? पहिला मुद्दा जे टॉपला बनणार आहे, म्हणजे वरच्या साईडला बनणार आहे, म्हणजे याला आपण टॉप म्हणतो. आणि त्या टॉपला जे पॅटर्न बनणार आहे निगेटिव्ह कसं आहे, ट्रेंड वरच्या साईडला आहे, एक निगेटिव्ह पॅटर्न बनेल आणि ट्रेंड रिव्हर्सल होईल, म्हणजे इथून रिव्हर्सल होणार आहे. तर ह्या इथे बनणाऱ्या पॅटर्नला आपण डबल टॉप किंवा ट्रिपल टॉप किंवा एम पॅटर्न सुद्धा म्हणू शकतो. याला अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी पहिले मार्केटचा ट्रेंड आहे ना वरच्या साईडला हवा. वरती गेल्यानंतर इंट्राडे, सर्वात महत्वाची गोष्ट आपण हे इंट्राडे साठी पाहतो. आता तुम्ही कधी टॉप कधी शोधायचा म्हटला चार्टचा, तर तुम्हाला मंथच्या कॅन्डलमध्ये वेगळा दिसेल, वीकच्या कॅन्डलमध्ये वेगळा दिसू शकतो. शॉर्ट टर्म टॉप, लॉंग टर्म टॉप, असे वेगवेगळे टॉप असतात. इंट्राडे साठी आपण पाहतोय मित्रांनो. आणि कधी तुम्हाला याला स्टॉक मध्ये सुद्धा अॅनालाइज करायचं असेल आणि मोठ्या टाइम फ्रेमवर म्हणजे वन डेच्या टाइम फ्रेमवर आपण याला कशा प्रकारे पकडू शकतो ते जाणून घ्यायचं असेल तर कमेंट नक्की करायची. तर इंट्राडे साठी महत्वाचं काय मित्रांनो, की जस्ट लाईक प्राइस वर जाते आणि इंट्राडे मध्ये हाय बनवलाय, इंट्राडेचा हाय सपोज हा बनवलाय, आपण आता हाय याला कन्सिडर का करू शकतो की याच्यावरती प्राइस जात नाही, तिथे साईडवेज होऊन गेली. तर आपल्याला समजतं की इंट्राडे, लक्षात ठेवायचं, मी परत सांगतो, इंट्राडेचा हाय, कन्फ्यूज व्हायचं नाही, म्हणजे इंट्राडेचा टॉप इथे बनवलेला आहे. आणि हा जेव्हा टॉप बनवलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला अलर्ट व्हायचंय की काही रिव्हर्सलचं साईन येतंय का. आता रिव्हर्सलचं साईन येतंय का हे कसं काय समजेल, काही ना काही प्राइस ऍक्शन तर बनायला हवी ना. मग ती कशी बनणार आहे, प्राइस वर गेली, एक हाय लावला, प्राइस थोडीशी खाली आली आणि परत वर गेली, हे तर काइंड ऑफ एन पॅटर्न बनताना दिसतंय. पण प्राइस इथूनही रिव्हर्सल होऊ शकते, बरोबर आहे. हे एक पॅटर्न झालं. काही टायमाला प्राइस वर जाते, एक हाय लावला, प्राइसने पुलबॅक घेतला, एक लहान हाय लावला आणि परत खाली आला, हे सुद्धा एक पॅटर्न बनताना दिसतं. काही टायमाला मित्रांनो प्राइस वर जाते, एक लो लावला, परत वर आले आणि परत लो लावला, हे काइंड ऑफ ॲक्युरेट आपल्याला टॉप ऑलमोस्ट सिमिलर पाहायला मिळतं. अशा प्रकारचे पॅटर्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हे 3 पॅटर्न आपण कन्सिडर या ठिकाणी करू शकतो मित्रांनो. हे असं का होतं, यामध्ये आपली एंट्री कशी होणार आहे, आपला स्टॉप लॉस कसा होणार आहे, तेच आता आपण जाणून घेऊया. मग हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो तुम्ही पाहू शकता, प्राइस इथून ओपन झाली आणि प्राइस वरच्या साईडला आली. आता पहिले इंट्राडेचा इथे हाय तिने लावला, बरोबर आहे, प्राइस खाली आली, परत प्राइस वरच्या साईडला गेली, म्हणजे हा इथे फेल झालेला आहे. मी तुम्हाला जसं एन पॅटर्न बोललो होता, काइंड ऑफ एन पॅटर्न, हे बुलिश पॅटर्न आपल्याला बनताना दिसतंय. पण इथून प्राइस परत खालच्या दिशेला आली तर आपल्याला हा हाय तर आपल्यासाठी फेल झाला, पण हा हाय आपल्यासाठी ऍक्टिव्हेट झाला. इथून प्राइस परत वरच्या दिशेला आली आणि ह्याच हायला कधी आपण इथे कन्सिडर केलं तर एक्झॅक्टली प्राइसने त्याच ठिकाणी रेजिस्टन्स घेतलं आणि प्राइस खाली यायला लागली. आता प्राइस खाली येते पण ही स्लो आणि स्टडी येते. मग या ठिकाणी काय होणार आहे, आपली एंट्री केव्हा होणार आहे, जेव्हाही पहिल्या पुलबॅक मध्ये हा जो स्विंग बनलेला आहे, या स्विंगला जेव्हा प्राइस ब्रेक करेल ना, तेव्हा आपल्याला यामध्ये एंट्री करायची. तुम्ही पाहू शकता इथे आपली एंट्री होते, रिटेस्ट झाल्यानंतर मार्केट आपल्याला खाली येताना दिसलं. म्हणजे हे काय झालं, हा जो अप ट्रेंड होता याचं रिव्हर्सल पॅटर्न आपल्याला इथे आयडेंटिफाय करण्यात आलं. का? कारण आपल्याला इथे डबल टॉप मिळालेला आहे, म्हणजे एकाच पर्टिक्युलर प्राइस रेंजमध्ये सेलिंग आलेली आहे, तिथूनच सेलर ऍक्टिव्हेट झालेला आहे. 2 ठिकाणी पर्टिक्युलर प्राइसने रेजिस्टन्स घेतलेला आहे. मग आता आपली जेव्हा इथे एंट्री होते मित्रांनो, आपला स्टॉप लॉस ह्या पॅटर्नच्या वरच्या साईडला असतो आणि जेव्हा प्राइस खाली जाताना दिसते तर तेव्हा आपण आपले स्टॉप लॉस हे शिफ्ट करत पुढे ट्रेल करू शकता. आता यामध्ये सर्वात मेन टार्गेट कसं मिळणार आहे, जितके हे पॉईंट आहे ना तेवढं आपल्याला फिक्स टार्गेट पाहायला मिळेल. आता इथे तर त्याच्यावरती पाहायला मिळालं, ते टार्गेट तर फिक्सच पाहायला मिळेल. म्हणूनच याला पॅटर्न म्हणतात. पॅटर्न काय, एक परफेक्ट साचा असतो, त्या साच्यामध्ये कधी परफेक्ट प्राइस बसली त्याची ॲक्युरेसी वाढते. त्याचप्रमाणे इथे जितके पॉईंट तुम्हाला पाहायला मिळतात तेवढे खाली तुम्हाला इथे पॉईंट पाहायला मिळतील. हे पहिलं टार्गेट आहे. हे पहिलं टार्गेट आल्यावर तुम्ही तुमचा स्टॉप लॉस एकतर ट्रेल करायचा आहे, नाही तुमची लॉट साईज असेल तिच्यामधली तुम्ही 50-60% लॉट बुक करून घ्यायचे आणि बाकीचे ट्रेल करायचे, व्हॉट एव्हर तुमच्या ट्रेडिंग स्टाईलनुसार.
नाहीतर पहिलं टार्गेट मित्रांनो तुम्हाला इथे हमखास पाहायला मिळतं. आता हे वारंवार होतं का? होतं. इथे परत आपल्याला एक उदाहरण पाहायला मिळतंय. प्राइस काइंड ऑफ इथे ओपन झाली, खाली आली, वरती गेली, एक आपल्याला हाय पाहायला मिळाला. तो हायला ब्रेकच केलं नाही, फार लेट त्याला ब्रेक केला आणि परत इथे आलं. जसं मी तुम्हाला बोललेलो होतो की एक्झॅक्टली प्राइस कधी वरतून खाली येईल, कधी खालूनच खाली जाईल. तर याप्रमाणे प्राइस रिॲक्शन करते. आता ह्या रिॲक्शन का होता ना, इथे ट्रॅप करता. आता इथे काय केलेलं आहे प्राइसने की इतक्या वेळ साईडवेज झाली आणि वरच्या साईडला प्राइस निघून गेली. वरच्या साईडला प्राइस गेली, मग इथे काय करतील, अरे बाहेर बाय करतील, अरे इतका वेळ प्राइस साईडवेज होती, वरती गेली. पण मग याच्यासाठी काय मित्रांनो, प्राइस ऍक्शनला समजणं गरजेचं आहे. आणि मी वारंवार सांगतो आपल्याकडे प्रॉपर प्लेलिस्ट आहे मित्रांनो, तुम्ही त्या चेकआउट करा, तर तुम्हाला हे कन्फ्युजन होणार नाही. का होणार नाही? कारण आपल्याला इथे मागचं रजिस्टन्स पाहायचंय. रजिस्टन्स कधी जवळ आहे तर ब्रेक केल्यानंतर इथे कसं रिॲक्ट होतंय. कधी मी इथे बाय पण केलं तर माझं पहिलं टार्गेट हेच राहणार आहे, कारण मार्केटने मागच्या टायमाला तिथून शार्प फॉल दिलेला आहे की नाही. मग जेव्हाही शार्प फॉल दिलेला आहे, आपली लेवलची सिरीज आहे, त्या लेवलच्या सिरीजमध्ये ही कन्सेप्ट सांगितलेली मी पूर्णपणे इन डिटेल. तो व्हिडिओही तुम्ही पाहू शकता. शार्प फॉल दिलेला आहे, मग या ठिकाणून पण काही ना काही प्राइस ऍक्शन बनू शकते किंवा रिव्हर्सल होऊ शकतं. तर त्यामुळे इथे कधी बाय केलं तर पहिलं टार्गेट आपलं अचीव होतंय, नाही तर स्टॉप लॉस तर स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे. आणि जेव्हाही ही रेंज ब्रेक होताना दिसते, म्हणजे हा सपोर्ट, तर तुम्ही पाहू शकता एक मोठी कॅन्डल इथे बनताना दिसली आणि त्यानंतर ही मार्केट खालच्या साईडला आलंय. म्हणजे जितकं हे टार्गेट होतं तितकंच हे टार्गेट तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे. आता याला आपण डबल टॉप म्हणू शकतो का? तर याला आपण डबल टॉप नाही म्हणू शकत मित्रांनो, पण काइंड ऑफ पर्टिक्युलर रेंज पासून रिजेक्शन आलेलं आहे टॉपवरनं. आता परत मागे जाऊयात. आता त्याप्रमाणे मित्रांनो प्राइस इथे ओपन झाली, वर गेली, खाली गेली. मग इंट्राडेचा आता टॉप आपल्याला हा पाहायला मिळाला, पण प्राइस परत वर गेली, थोडा पुलबॅक घेतला, परत वर गेली. आता हा टॉप तर आहे इंट्राडेचा, पण आपल्याला इथून प्राइस रजिस्टन्स घेते आणि पर्टिक्युलर 2 ठिकाणून रजिस्टन्स घेतलेलं आहे, एक इथून घेतलं, एक इथून घेतलं. मग कधी जे आपण याला कन्सिडर पुढच्या साईडला केलं तर सेम मार्केटने तिथे केलं, मग आपण याला काय ट्रिपल टॉप म्हणू शकतो. एकदा इथे, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा. प्राइस परत वर गेली, खाली आली. जेव्हाही नेक लेवल ब्रेक व्हायचा वेट करायचा. नेक लेवल म्हणजे काय, जो स्विंग आहे त्या स्विंगचा ब्रेक व्हायचा वेट करायचा. जसाही स्विंग ब्रेक होतो तो तुम्ही इथे पाहू शकतात. एक मोठा ट्रेड पाहायला मिळाला, प्राइसने पुलबॅक घेतला आणि प्राइस परत खालच्या दिशेला आली. असं आपल्याला आयडेंटिफाय करायचं की कुठे टॉपला ती वारंवार रजिस्टन्स घेत आहे. याचे मल्टिपल तुम्हाला एक्झाम्पल पाहायला मिळणार आहे मित्रांनो. आणि ना ह्या ज्या कन्सेप्ट तुम्हाला शिकवल्या जातात किंवा सांगितल्या जातात ना मित्रांनो, शिकवल्या जातात हे म्हणण्यापेक्षा सांगितल्या जातात असं म्हणेल मी, कारण शिकवणारा मी कोण आहे मित्रांनो, माझा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करतोय आणि त्याने कधी तुमचा काही फायदा होत असेल तर नक्कीच मला त्याचा आनंद आहे. फक्त जे मी मार्केटमध्ये लाईव्ह एक्सपिरियन्स केलंय, प्राइस ऍक्शनला समजण्याचा प्रयत्न केला, इथे काय सायकोलॉजी का असं होतं हे जेव्हा मला प्रश्न पडत होते त्याचं उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न केला, तर तेव्हा मला काहीसं ह्या गोष्टी ज्या समजल्या त्या मी तुमच्याबरोबर शेअर करतो. म्हणून शिकवणं नाही तर मी माझा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करतो. आणि हे शेअरिंग कधी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सपोर्ट करू शकता. सपोर्ट कशा प्रकारे करायचं, लाईक, शेअर, कमेंट करायची मित्रांनो, काही विशेष नाहीये, तेवढं तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला अप्रिशिएशन देऊ शकता. आता इथे पाहू शकता इंट्राडेचा टॉप आपल्याला मार्केट ओपन झाला तिथेच पाहायला मिळाला. आता लगेच पाहायला मिळतो का? नाही, वेट करायचं. पेशन्स, मार्केटमध्ये पेशन्सलाच रिवॉर्ड मिळतात. जितकं पेशन्स आहे ना तेवढंच तुम्हाला त्यामधनं रिवॉर्ड मिळणार आहे. प्राइस खाली आली, परत गेली. प्रत्येक कॅन्डलला मला एंट्री करायच्या सायकोलॉजीने तुम्ही मार्केट पाहताय ना तर तुम्ही खूप कन्फ्युज होणार आहे. मार्केट वर आलं तर मला समजतंय की कधी हाय काढला तर बुलिश आहे, हाय कधी काढला नाही तर मार्केट अजून खाली जाऊ शकतं. तर इथे काइंड ऑफ मला एक टॉप आणि दुसरा टॉप सापडला. आता ही जी नेक लेवल येईल आम्ही मार्क केलं आणि प्राइस खाली इथे ब्रेक केली. इथे कधी माझी एंट्री झालेली, माझा एसएल इथे. आता जेव्हाही एसएल मोठा असतो ना मित्रांनो, वेट करायचा आहे प्राइसला रिटेस्ट करण्याचा. प्राइस वर गेली, खाली आली आणि परत इथून प्राइस खालच्या साईडला गेली. आता याच्यामध्ये की पॉईंट मी तुम्हाला सांगतो की एक तर वेट करायचा आणि कधी तुम्हाला नाही बुवा ट्रेंड निघून जाईल, खूप मोठं प्रॉफिट माझं निघून जाईल, तर सपोज तुम्ही इथे 2 लॉटने ट्रेड करताय तर तुम्ही इथे एकच लॉट बाय करायचा आहे. मार्केट जेव्हा परत ब्रेक करेल तेव्हा इथे तुम्ही दुसरा लॉट बाय करायचा. इच्छाने काय होणार आहे, बाय चान्स इथून मार्केट वरती फिरलं ना तर तुमचा लॉस हा कमी होणार आहे.
पहा, हे आपल्याला काही स्किल असतं, हे ट्रेडिंग स्टाईलमध्ये आपल्याला इन्क्लूड करावे लागतात. दर टायमाला आपण एकाच लॉट साईजने एकाच याच्याने एंट्री करू नाही शकत. जेव्हा आपल्याला फुल कन्फर्मेशन आहे तेव्हा आपण पूर्ण स्ट्रेंथने उचलायला हवं. तेव्हा आपल्याला वाटतं हे होऊ शकतं, पण मला एवढी शाश्वती नाही वाटत आहे, तेव्हा आपली लॉट साईज कमी करायची. यालाच तर रिस्क मॅनेजमेंट म्हणतात. लॉट साईज कमी करायची, रिटेस्टचा वेट करायचा, अशा भरपूर गोष्टी आहे की त्याला इन्क्लूड करून तुम्ही ट्रेड इनिशिएट करू शकता. कधी तुम्हाला याबद्दलही डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा, आपण यावरही डिटेल व्हिडिओ बनवू. आता काइंड ऑफ मार्केट इथे ओपन झालं तर आपल्याला हा इकडे टॉप पाहायला मिळतो, एक पहिला टॉप. जसं मी तुम्हाला एक स्टार्टिंगलाच पॅटर्न सांगितलं, तो वर गेलं, खाली आला आणि लोअर लावला, तर हे जास्ती स्ट्रॉंग पॅटर्न आपण याला म्हणू शकतो. कारण काय मित्रांनो, प्राइस पहिल्याच हाय जवळ गेली नाही, इथून प्राइस खाली आली, वर गेली आणि परत खाली आली, परत वर गेली. मग इथे मला एक टॉप पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर मार्केटने त्याच्या खालून रेजिस्टन्स घेतलं. कधी तुम्ही यालाही कन्सिडर केलं तर इथेही तुम्हाला डबल टॉप पाहायला मिळतोय. नेक लेवल जशी ब्रेक होते तर तुम्ही पाहू शकता फॉल किती मोठा, कारण ही प्राइस जास्ती डाऊन फॉलसाठी कामाची. कारण पहिला हाय लावल्यानंतर मार्केट त्या हायपर्यंत पण जाऊ शकलं नाही, म्हणजे इथे सेलर डॉमिनेट करताय, सेलर ॲग्रेसिव्ह आहे. जेव्हाही पहिला हाय लागतो मार्केट वर जातं, म्हणजे इथे बायर ॲग्रेसिव्ह होते म्हणून प्राईसला वर घेऊन गेलं, मग इथून होणारा फॉल होईल. पण यापेक्षा यामध्ये मला ट्रेड करण्यात जास्ती इंटरेस्ट आहे, कारण ही प्राइस ॲक्शन मला पहिलेच सांगते की इथे सेलर जास्ती ॲग्रेसिव्ह आहे. आणि तुम्ही त्याप्रमाणे इथे ट्रेडही पाहू शकता की वन साइडेड इथे फॉल झालेला आपल्याला दिसतोय. आणि मी तर सांगितलं जितके पॉईंट आहे तितकं पहिलं टार्गेट, आणि इथे पाहू शकता मल्टिपल टार्गेट तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. यामध्ये अजून डिटेल जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं आहे. अजून यामध्ये मी काही गोष्टी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये क्लिअर करेन. आणि मित्रांनो, अशाच युनिक नॉलेजसाठी काय करायचंय, आपल्या मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.